सोसावा वळसा कितिया काळाचा सोसावा वळसात लागला सरीसा पाठोवाटी लक्ष 84ची करा सोडवून रिगाया शरण पांडुरंगा उपदल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते लक्ष 84ची करा सोडवून रिघाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटलिया लक्ष 84ची करा सोडवून रिगाया शरण पांडुरंगा येई पांडुरंगे नेये सांभाळो येई पांडुरंगे येई सांभाळो येई पांडुरंगे नेये सांभाळो येई पांडुरंगे येई सांभाळो करुणा तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वरमहाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा कितिया काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी लक्ष 84ची करा सोडवून रिघाया शरण पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त समयी निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्रभूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा देव दुर्लभ देह जो तुम्हाला मला मिळालाय परंतु हे काळाचं भातुका आहे काळाचं खाणं आहे काल सामर्थ्य वशात काल वशात तुमचं माझं जीवन आहे आणि एक दिवस काळाला प्यारे त्याबाबतची अनुसंगती दर्शवणारा अभंग आहे किम कारणास्तव आपण सर्व राहणे परिवाराचे आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी एकत्रित आलाय सर्वांना ज्ञाते श्रुते तुमच्या आमच्यात दिसणाऱ्या असणाऱ्या बसणाऱ्या वावरणाऱ्या परंतु 1 वर्षापूर्वी गावाचा भूमीचा नातेसंबंधिकाचा नाम मृत्यू लोकाचा ज्यांनी निरोप घेतला अशा कैलासवासी सौभाग्यवती परिगाबाई जयराम पाटील रहाणे यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आपण सर्व मंडळी एकत्रित आलायत प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादी कर्मदानार्जन 16 समापन्न करणारा परिवार श्री जयराम देवराम पाटील रहाणे पतिदेव आहेत श्री प्रकाशजी जयराम पाटील रहाणे मुलगा आहे सौभाग्यवती सुनीता शिवाजी पाटील जाधव मुलगी आहे तदनंतर सोपानजी देवराम पाटील रहाणे दीर किसन देवराम पाटील रहाणे दीर गंगा भागीरथी संगीता गोपीनाथ पाटील खकाळे मुलगी सौ सविता नवनाथ पाटील वाणी मुलगी तदनंतर सौभाग्यवती रंजना दत्तू पाटील निकम मुलगी समस्त रहाणे परिवार कैलासवासी सौभाग्यवती परिगा यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता मरणोत्तर शास्त्रात मरणोत्तर विधीत 1 वर्षानंतर श्रद्धायुक्त अंतकरणाने जी क्रिया केली जाते तिला म्हणतात पुण्यस्मरण वर्षश्राद्ध त्या अनुसंगतीनं आजचा दानार्जन सोहळा आहे ज्यांच्या माध्यमातून गोड सेवेचा योग माझ्याकडे आलाय मृदंग सम्राट मृदंग महामेरू
ज्यांच्या हातात गोडवा आहे, तालाचं एक विशिष्ट प्रकारचं औदार्य लौकिकत्व ज्यांनी जपलंय, असे पूज्य श्री रमेशजी महाराज उर्फ बाळा महाराज काळे आणि महाराजांचे सासरे आमचे नवनाथ भाऊ वाणी यांच्या माध्यमातून आलेला हा गोड सेवेचा योग आहे. सेवा साथी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, स्वरमूर्ती, स्वराविष्कार, स्वरगंधर्व, प्रमाणांचा बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे, असे रविदासजी महाराज जगदाळे आबा ते देखील उपस्थित आहे. आबांच्या चरणी कोटी प्रणिपात आहे. प्रेममूर्ती, भजन सम्राट, एक षडजाच्या आवाजाची विशिष्ट तयारी आबांच्या सहसाथीला असणारे आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे मंजूरकर, गावचं भजनी मंडळ आहेत, आमचे रंगनाथ बाबा आहेत संवादिनीच्या साथीला, ज्यांचं या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आवाजाचं फिल्टरायझेशन, शुद्धता, एक माफक आवाज, दर्जेदार आवाज, आवाजाची क्वालिटी, कुठला डिस्टर्बन्स नको आहे, बंदिस्त वातावरण असू द्या, मुक्त वातावरण असू द्या, पण ते या कलेचं एक साधलेलं औदार्य, महाराष्ट्रभर गाजलेला साऊंड, मौनगिरी साऊंड सिस्टम, या सिस्टमचे चालक मालक पूज्यश्री आमचे परमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ मित्र आमचे रविभाऊ चौधरी दादा देखील उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित समस्त मंडळी, समस्त मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो आणि अभंगाचा उपद्घात म्हणतो. भजन करा विठ्ठल. निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात तुकोबरायची परिभाषा आहे, काळाचा ओळसा किती वेळा सोसावा. कारण काळाने आतापर्यंत आपल्याला भरपूर फिरवलंय. किती फिरवलं, भयंकर फिरवलंय. काळ सामर्थ्य असं आहे, मानवी देह मिळालाय, परिगांना 1 वर्षापूर्वी सौभाग्याचं मरण आलंय. काळ परिगांना 1 वर्षापूर्वी घेऊन गेलाय, तसा तुम्हाला मलाही नेणार आहे. काळाच्या ठिकाणी वशिलेबाजी चालत नाही. धनवाने की दरिद्री आहे, ज्ञानवाने की मूर्ख आहे, गुणवाने की या गोड ज्ञानातलं, या देहातलं लौकिकत्व ज्याने जपलं नाही. काळ पाहत नाही. मृत्यू काळ घरी की बाहेर पाहत नाही. मृत्यू काळ दिवस की रात्र पाहत नाही. काळ आपल्या राष्ट्रात का परराष्ट्रात पाहत नाही. काळ शुभाशुभ तिथी पाहत नाही. काल सामर्थ्य असं आहे. महाराज म्हणतायत, काळाने बलवान नेले, ज्ञानवान नेले, गुणवान नेले, कीर्तिवान नेले, धनवान नेले. बलवान, ज्ञानवान, कीर्तिवान, धनवान, गुणवान नवलाव नाही. ज्याने सृष्टीची निर्मिती केली, कालचक्र ज्याच्या सानिध्यात आहे, ज्याच्या अधिष्ठानात आहे, ज्याच्या मुख्यत्वात आहे, ज्याच्या स्वाधीन आहे, त्या देवाला देखील अवतारादी कार्य. ओ 9 भी मर गए, 10 भी मर गए 17-18. ओ 9 भी मर गए, 10 भी मर गए 17-18. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी. काज बतड़ा कावे, तू क्या जाने लड़का वे. काज बतड़ा कावे, तू क्या जाने लड़का वे. गोड कबीर महाराजांचा दाखला बघत आहेत. 9 भी मर गए, 10 भी मर गए 17-88. 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फाशी. काळ आहे काळ. काळाने आतापर्यंत सुट्टी कोणाला दिली नाही. पण विघातकपणा असा आहे, मानवी देह मिळालाय, मायेनं धुंद झालेल्या दरबारात तुम्ही आपण जीवन व्यतीत करताना आपल्याला घटनेचा विसर आहे. ती घटना आहे मृत्यू. काळ पण मोजमाप करतोय आपल्या आयुष्याची, गणना पाहतोय आपल्या आयुष्याची. किती वेळ शिल्लक राहिला मृत्यू लोकातला. 1 वर्षापूर्वी परिगायींचा वेळ संपला, अवस्थांतर झालं. माऊली म्हणतायत, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे. हे जुनं सोडायचंय,
नव परिधान करायचं आहे. परंतु हे जे मिळालंय, संत मालिका भांडली देवासोबत. देवा कानोबा तुझी जी आहे ती चांगली आहे. काय कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. हे आमाची का दिली वांगुली रे, आमाची का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आमाशी का दिली वांगुली रे. काय वांगलेपण आहे तर ऐका, यात विकार आहे, यात दुर्गंधी आहे, यात रोग आहे, यात मलिनत्व आहे. आणि मायेनं धुंद केल्यामुळं आपल्याला हे सोडायचंय याचा आपल्याला विसर आहे. कालवशात आतापर्यंत चिरकाल टिकणारा मृत्यूलोकात साधुत्व नाही, मृत्यूलोकात संतत्व नाही, मृत्यूलोकात दैवत्व नाही. अवतार प्रकरणाची आख्यायिका आबांनी गायली. अवतार अधिक कार्य आटोपल्यानंतर देवाला अवतार संपुष्टात आणावे लागले तर जीव काय? मग मरण न ओळखणं ही विकृती आहे, पण मरणाला सामोरं जाणं ही मानवी देहाची प्रकृती आहे. इथं एकही जीव असा नाही की त्याला मरावं वाटतं. मरावं वाटण्याचं सोडा, पण मर म्हणलं तरी देखील त्याचं अंतकरण दुखावत आहे. संत मालिका अधिष्ठानात वर्णन करते काय? आगा मर हा बोल न सहाती. मर म्हटलं तरी त्याचं डोकं उठतं. काय? जवळचा माणूस मला म्हणतो तिकडच मर, अरे पण जाणंय म्हणतोय त्यालाही जाणंय आणि बोलतोय तोही एक दिवस जाणार आहे. मग काल कसा आहे? गेले बहुत बळाचे, गेले बहुत कुळाचे, गेले बहुत काळाचे, कुळवंत राजे. राजा आये महाराजा आये, राजा आये महाराजा आये, यहाँ कोई रहना नहीं पाए, यहाँ कोई रहना नहीं पाए. बस यही चला है जाना, बस यही चला है जाना. दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया है मुसाफिर खाना. राजा आहे, महाराजा आहे, कोणी असू द्या, प्रत्येकाला जायचंय. राजा राव रंक, अधिकारी अनाधिकारी, पदाधिकारी, आस्तिक नास्तिक, काळा गोरा, स्त्री पुरुष. मरणाचा शुभाशुभ समय, मरणाचा शुभांक 1 वर्षापूर्वी परिगायनी साधलाय. कसा साधलाय का? स्त्री कुळात जन्म आहे, परंतु स्त्रीचं शुभ मरण सांगितलं. तिला सौभाग्याचं मरण जर आलं तर सौभाग्य स्थितीत ती गेल्यानंतर सौभाग्याचं लेणं बाबा सोबत घेऊन जाते आहे. पूर्वी प्रथा होती, पूर्वी पती परमेश्वर गेल्यानंतर अर्धांगिनीला, पत्नीला काय जावं लागायचं? हा रंगनाथ बाबा, सती जावं लागायचं. कालवशात ती प्रथा बुडाली. नंतर केशवपन श्राद्ध आलं. बाबा, पती परमेश्वर गेल्यानंतर पतीला जी रान पण भोगायचंय, आपल्या भाषेत गंगा भागीरथी ही अधिव्याप्ती प्राप्त करायची आहे. त्याआधी केशवपन शास्त्रात विधी केला जायचा. परंतु संत मालिका म्हणताय की जिनं सर्वस्व समर्पित केलं, जन्मदात्या मायबापाचा, माहेर घराचा त्याग करून चिरकाल थांबली, नांदली, परंतु मालक गेल्यानंतर ती देखील केशवपन विधीला. तेही केस देता रडतसे, रडतसे, तेही केस देता रडतसे.
केस देता रडतासे रडतासे ती केस देता रडतासे सर्वस्व स्वामिनी मनवीची कांता ती केस देता रडतासे ती केस देता रडतासे सर्वस्व स्वामिनी मनविसी कांता ती केस देता रडत. हा प्रघात आहे. एक शास्त्राची मांडणी आहे. परंतु ती स्त्री, ती माऊली, ती पत्नी, ती अर्धांगिनी धन्यता तिला. कोणतीला? जी संसार वशात प्रपंच आदी व्याप्तीत ज्याच्या नावचं कुंकू लावलं, ज्याच्या नावचं मंगळसूत्र गळ्यात आहे, ज्याच्या नावचे जोडवे पायात आहे, ज्याच्या नावचा चुडा बांगड्या हातात आहे, परंतु हे सौभाग्याचं लेणं तिला चिरकाल स्थापित स्वरूपात सोबत घेऊन जाता येईल. कोणाला? जिला सौभाग्याचं मरण आलं तिला. मग धन्यता दिली संत मालिकेने. ती धन्य. कोणती धन्य? जी पातिव्रत्य शास्त्र पाळत असताना, पती परमेश्वराची सेवा करत असताना जाणं प्रत्येकाला आहे, परंतु मरण येताना सौभाग्याचं आलं, दैवत्व म्हणून ज्याचं पूजन केलं तो पतीच देवे असं म्हणणार. धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव. बोले भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली. ती माऊली धन्य आहे. कोणती? तिचा पती तिचा देव. धन्य भाग्याची आहे. सौभाग्याचं मरण येणं ही स्त्री कुळातील मरणोत्तर शास्त्रातील उच्चतम कोटीची एक प्रक्रिया सांगितली. मरण आपल्या हातात आहे का? नाही. असा एखादा व्यक्ती दाखवा मृत्यू लोकात, महाराष्ट्रात, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, नातेवाईकात, भावकीत तो येऊन भेटला आणि आपल्याला म्हणला, काय माझं जगणं पूर्ण झालंय, माझं आयुष्य आता 100 पर्यंत आलंय, मी सुख दुःख भोगलंय, चांगलं वाईट पाहिलंय, काळ माझा संपलाय, आता मला जायचंय. पण जाताना अशा दिवशी, म्हणजे आज आश्विन शुद्ध प्रदोष आहे, मग प्रदोषचा मुहूर्त अनुसंगून भगवान शिवजीचं व्रत करून प्रदोषाचं व्रत सायंकाळी संपलं का मला निरोप घ्यायचा आहे असं म्हणणार आहे का? नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार करी मेतून तार वर्तन लागे सर्वता. नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार करी मेतून तार नकळे पुढील होणार. पुढचं कुणी पाहिलंय आहे का नाही? हा, ते हिंदीत म्हणे कल किसने देखा आहे का नाही? नाही पाहिलंय ना मग रवी दादा आबा गातायत. भूत भविष्य हा विचार कर्म धर्म तदनुसार वर्तने लागे सर्वता. ऐका, जीवन जगत असताना किती दुःख येऊ द्या, किती संकट येऊ द्या, किती विघात होऊ द्या, परंतु एकाही जीवाची अपेक्षा नाही जीवन संपवावं, जावं, थांबावं. अपेक्षा प्रत्येकाची जगण्याची आहे, पण जगतो जीव तोपर्यंत. येताना कालवशाने अवकाश दिलाय. मग संत मालिका सूत्र देते, तो मापारी आहे, तो गणना करणार आहे, त्याच्या हातात तराजू आहे. काय? आता आपल्याकडे इलेक्ट्रिक वजन काटा निघालाय, ही मॉडर्न तर आपल्याकडे आली, परंतु त्याच्या हातातला असणारा तराजू ते पारड समांतर स्थितीत झालं. पाप पुण्याचं समीकरण आहे.
मग भोग भोगण्याची जी काही प्रक्रिया आहे, चांगला वाईट भोग किती काळ किती वेळ भोगायचा आहे, मग जगतो तो येताना आयुष्यमान भवती, जगतो तितक्या काळ जगण्याचं पुण्य आहे तोपर्यंत. मग जाणं प्रत्येकाला आहे. मोजमाप करायला आयुष्याची मापारी बसलाय, परंतु आपण ज्या व्यवहारात गुंतलोय, ज्या स्थानिकतेत गुंतलोय, ज्या मायेनं तुमच्या आमच्यावर एक पदर टाकलाय, त्या पांड्यात, त्या विखारात, त्या पदरात, त्या धुंदीत, त्या अस्थायीपणात आपल्याला विसरे. परंतु संत मालिका सूत्र देते, तो मोजमाप करणारा मापारी, तू संसाराच्या व्यवहार मध्ये किती राहा, पण दृष्टांत सिद्धांत देऊन सांगितलं काय, बोका जसा शिकार दिसल्यानंतर टपलाय घेऊन जाणार आहे, तसा तो मापारी आपलं माप जगण्याचं क्लिअर झालं, समान झालं, स्थिर झालं, स्थावर झालं की आपण संसाराच्या व्यवहारात किती राहिलो तरी देखील जगण्याच्या पुण्याईचं मापट ओलांडलं, शीग भरली की आपण म्हणतो माप भरलं म्हणजे लवणत आहे. तसं जगण्याचं एकदा संपलं की जाणं आहे. महाराज म्हणतात आयुष्य मोजाया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. आपण त्या व्यवहारात गुंतलोय, ती माया आहे, तो मोह आहे, हा एक विकार आहे. तो विकार पडळ धुंदी आपल्याला मरण पाहू देत नाही. परंतु संत मालिका म्हणते आपण पाहिले ना ओ जवळचे, आपल्या घरातली गेली, आई गेली, वडील गेले, भाऊ गेले, नात्यातले गेले, गावातले गेले, परिसरातले गेले, दहनशास्त्र मरणोत्तर संस्कार अंत्येष्टीला गेलो, अंत्यविधीला गेलो, दहनविधी आपल्या समोर पाहिला, आपल्या सोबत बोलणारे, आपल्या सोबत सुखदुःख शेअर करणारे, ज्यांच्या सानिध्यात आपण काळ घातला, परंतु काही अवकाशात, काही वेळात, काही अवधीत असाही प्रसंग आला, नात्यातले, भाऊकीचे, गावातले, मित्रत्वाचे गेले, त्यांना आपण सुपूर्त केलं, पोहोच केलं, अंत्येष्टी केली, दहन विधी पाहिला तरी देखील आपण सावध झालो. सावध त्या गुन्हेगारीला एक पहा तसा एकाची दहनी, सावध त्या गुन्हेगारीन व्हा. ऐका, सावध आपण नाही सावध. संत सावध करतात, संत जागवतात, संत घडवतात, संत बडवतात, संत मढवतात. मढवलं कुणाला? ज्याने देवाची शरणागती केली त्याला. बडवलं कुणाला? देव दुर्लभ देह मिळाला तरी देखील त्याला जीवन जगण्याचं कौशल्य कळलं नाही, त्याला बडवलं. पण कशानं? काठीनं नाही रवी भाऊ, हातानं नाही, मग 10-5 गुंड पाठवून नाही, मग बडवलं पण शब्दाने. संताचं शब्द हे शस्त्र आहे. संत म्हणतायत आमच्या घरचं धनच काय, तर शब्द आहे. आमच्या घरचा गौरव काय, शब्द आहे. देवाची देवपूजा काय, शब्दाने. मग शब्द सामर्थ्याने संतांनी लौकिकात मृत्यू लोकात जीवाला घडवलं, बडवलं आणि मडवलं. वा, जमलं बा, आहे का नाही? घडवणं, बडवणं, मडवणं. प्रकाश बा, घडवणूक संताची काय? या वाटेने चला, आम्ही सांगतोय त्या रस्त्याने चला, भरवसा ठेवा आमच्या बोलण्यावर. या रस्त्याने चाललेत, या वाटेने चालले तर जीवनात दुःख येणार नाही. तुमच्या अंतकरणातील क्लेश दूर होईल, भय दूर होईल, भीती दूर होईल. एवढंच काय, आपण ज्या व्यथेत गुंतलोय ती व्यथाही दूर होईल. यात नाविन्य नाही. संकट तर सगळे जातील, पण भरवशाने तो भेटेल कोण? भरवशाने भेटे पांडुरंग, पांडुरंग
भेटे पांडुरंग पांडुरंग गर्भजान भेटे पांडुरंग तुकोबाराय काय म्हणतायत? तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवश्याने भेटे पांडुरंग. देव भेटेल देव. देव का भेटावा? बोला हो. भजन का करावं? देवपूजा का करावी? कपाळाला गंध का लावावा? गळ्यात माळ का असावी? माझा नास्तिकाचा प्रश्न आहे. मग त्याला उत्तर देताना संत मालिका म्हणते काय? ही केलेली अनुसंधान परमार्थिकाने त्याचं फलित, त्याचा फायदा, त्याचा लाभ, ती वाट संतांनी दाखवलीये, ते सूत्र संतांनी दिलंय. त्या वाटेनं कोण कोण गेलं? तुकोबाराय म्हणतात आमच्या पुढचे खट्याळ साधक गेले. कोण गेले? खट्याळ. ते खट्याळ किती खट्याळ होते? ते राहिले या त्रैलोक्यात, ते राहिले त्रिभुवनात. परंतु राहत असताना ज्या वेळेस मृत्यू लोकात स्वइच्छा प्रारब्धाने आले आणि जातानाही स्वइच्छेनं गेले, पण आल्यानंतर जाईपर्यंत त्यांनी केला तो परमार्थ. कसा केला? रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. कोणतं दैवत? तर रात्रंदिवस त्याच्या नावाचा टाहो फोडला आणि त्या टाहो फोडल्यामुळे काय झालं? जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती द्या, जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती. तुकोबाराय म्हणतात तुम्ही विठ्ठल चित्ती द्या. आता चित्तात देवाला साठवलं तर जन्म मरण व्यथा दूर होती. आम्ही ठावो फोडला. का फोडला? खट्याळ साधकांकडून कळू आले खट्याळाशी, शिवो नये लिंपो दोषी. हे सूत्र कळालं, त्याची अनुसंगती धरली, त्याची प्राप्ती झाली, तो भेटलाय आणि त्याने ह्या व्यथेतून दूर केलाय. कोणी? देवाने. मग तुम्हाला आणि मला देखील ह्या व्यथेतून दूर व्हायचंय. पाहिलं तर सुख जऊ गव्हासारखं, दुःख पर्वतासारखं, ज्या संसारात, ज्या प्रपंचात, ज्या अवस्थांतरात. परंतु आपण दुःखाने मिश्रित जीवन जगत असताना भयंकर दुःख भोगतोय, पण त्या दुःखातून सोडवणारा देव आहे. त्याच्याशी प्रीती केली, त्याची शरणागती केली तर भविष्य आपलं सुखमय होणार आहे. विसरलोय. मग काळचक्र, कालवश, प्रारब्धवश, मायाजाळ याची अनुसंगती देताने काळ कसा आहे, काळाची अधिव्याप्ती कशी आहे, काळ कोण्या कोण्या रूपात आला, मरणाचे प्रकार करताना महाराज म्हणतायत काळ आईच्या उदरात दर्शन देणार आहे. कुठं देणार आहे? आईच्या उदरात. ज्यांना आईच्या उदरात असताना दर्शन झालं त्यांचा जन्म झाला, पण अवस्थांतर मृत स्वरूपाचं होतं. कोणत्या स्वरूपाचं होतं? मृत्यू स्वरूपाचं. जन्माला आलेलं लेकरू आहे, परंतु मृत जन्माला आलं. डॉक्टरांनी घोषित केलं काय? गळ्याला गुंडाळलेली होती. काय? नाही, तो काय होता? काळाने अवकाश दिला, काळाने सुट्टी दिली, काल सामर्थ्य थांबलो. जन्माचं पुण्य होतं, जन्म झाला, परंतु बालपणात माणसं म्हणतात गोड होत लेकरू, गोरपान होतं, गोर गोमट होतं, शांत होतं, कधी रडलं नाही. घरातली म्हणायची त्याला सांभाळायला कोणी असो नाही तर नसो, एकदा टाकलं त्याची ते खेळायचं. पण काय ते बाल्य अवस्थेतच काय झालं काही नाही. रात्रीचं झोपेत पुन्हा सकाळी उठलं नाही. काळाने नेलं बालपणात, काळाने नेलं तारुण्यात आणि काळाने नेलं वृद्धप काळात. अवस्थांतर ऐका, आपण नेहमी परिभाषा सरळ पाहतो. बालपण, तारुण्यपण, पुढं बोला ना म्हातारपण, आणि त्याच्या पुढची अवस्था म्हातारपणाच्या पुढचं बोला ना. जन्म झाला, बालपण गेलं, बालपण संपलं, कोणतं आलं?
तारुण्य गेलं, कोणतं आलं? म्हातारपण. म्हातारपणाच्या पुढं काय? सरपण. हाय काय? हा, ते जमाच करून ठेवलंय. मग आता त्याला शब्द दिलं फुलं. काय म्हणतात माणसं? फुलं फुलं. कशाला? कशाला? हा, याला जाळायला. कशाला? याला. याच्यात प्रीती. मग आता मृत्यू कसा पाहिला पा? एखाद्याने आजाराने पाहिला, हो चांगला माणूस आमच्यात असणारा, पण अचानकपणाने थोडी प्रकृतीत बिघाड झाला, दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी सांगितलं चांगले रिपोर्ट करा. असा असा आजार निघला, महाभयंकर रोग आहे. त्या आजाराने 6 महिन्यात त्यांची तब्येत खलास झाली आणि 7-8 महिन्यात सगळं आटोपलं. काळ कोणाला दर्शन देताना रोग रूपानं देतो. काहीला दर्शन देताना आपण म्हणतो प्रवास करायचे नेहमीचा, पण काय आजचा प्रवास त्यांना माहिती. रोज मला सोबत नेणारे, पण आज म्हणले तुम्ही घरीच थांबा, माझे मीच जातो. 4 वाजता तर बातमी आली, भयंकर असा अपघात झाला आणि ते जागेवर गेले. काळाने काहीला दर्शन कसं दिलं? कसं दिलं? अकस्मात दिलं. काहीला रोगात आजारात दिला. काही स्वइच्छेनं गेले, काही परीच्छेनं गेले आणि काही अनिच्छेनं गेले. काय? जगत असताना असहाय्य वेदना झाल्या. त्याने भवताल पाहिलं, कोणी नाही. गळ्याला फास घेऊन मेलं, एखादं विष घेऊन विषप्राशन करून मेलं, एखादं बुडून मेलो, एखादं तडफडून मेलो. पण तो देखील एक काळच आहे. मग काळाची भिन्न भिन्न स्वरूप आहे. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी पठाडे बाबा काळाची स्वरूप मांडताना सांगायचे, ब्राह्मण कुळात जन्म झालेला, परंतु तारुण्य अवस्था आली, संसारात पदार्पण झालं. पण तो संसार प्रपंच करत असताना वैवाहिक जीवनात एक दुःख पावायास मिळालं. काय? पुत्रोत्पत्ती नाही, वंशाला वारस नाही, वंशाला कुलदीपक नाही. देवाचं अनुष्ठान दररोजचं आहे, नित्यपूजा दररोजची आहे, नैमित्तिकपणा नित्य साधलेला व्यक्ती, पारमार्थिक वातावरणात जगणारा व्यक्ती. पण काळ वेळ अशी आली, पुत्रहीनपणा दुःख देणार आहे. मग काही अनुष्ठानं केली, काही सिद्धता केली, म्हातारपणाला अपत्य झालं. केव्हा झालं? म्हातारपणाला. पण ब्राह्मण देवतेला म्हातारपणाला होणार अपत्य, आनंदय वंशाचा कुलदीपक जन्माला आला, पण बाळ जन्माला आलं आणि भूदेवतेची पत्नी गतप्राण झाली. काय झालं? जन्माला आलं कोण? लेकरू, म्हातारपण. पण लेकरू जन्माला येताना कोण गेली? पत्नी. थकलेली भूदेवता विचार करते, अर्धांगिनी गेली आहे, पत्नी गेली आहे, पण जो वंशाचा कुलदीपक आहे त्याला जतन करण्याचं कार्य आज माझ्याकडे आहे. मग 2 प्रकारची भूमिका ब्राह्मण देवता निभावते. कोणती? आईची पण आणि बापाची पण. कोणती कोणती? आईची, पालनीय तत्वाची पण आणि संरक्षणीय तत्वाची पण. पण ती भूमिका निभावत असताना ज्या जागेवर राहतोय, ज्या घरात राहतोय, जिथे राहून परमार्थही करतोय आणि प्रपंचाची अधिव्याप्ती करतोय, एक काळ वेळ अशी आली, पूजेला बसलेला भूदेव ब्राह्मण देवता पूजा करत असताना सर्प आला आणि सर्पदंश लेकराला झाला. ते लेकरू झोपलेलं आहे. सर्पदंश झाल्यानंतर ब्राह्मणाने पूजा आटोपली, तोपर्यंत लेकराकडे लक्ष नाही. पाहिलं तर तोंडा वाट फेस पडतोय. मुलगा गतप्राण झाला, पण गतप्राण झालेला मुलगा पाहण्याच्या अगोदर दृष्टीला भिंतीच्या कोपऱ्यात दिसला तो सर्प. काय दिसला? सर्प. ब्राह्मणाने काठी काढली, मुलगा जिवंत आहे का गेलेला आहे तो पाहण्याच्या अगोदर आधी हा सर्प संपू द्या म्हणून सर्पाच्या पाठीमाग काठी घेऊन धावला. सर्प जोराने घराच्या बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर सर्पाचं पुढचं रूप पाहिलं. सर्पाने तोंडात पकडलाय तो उंदीर. कोण पकडलाय? उंदीर. परंतु आता सर्प लुब्ध झालाय, दिसतोय तो उंदीर. उंदीर पाहिल्यानंतर थोड्या काळात त्याला दृष्टिक्षेपात असं पाहायला भेटलं, उंदराला ही पकडणारी मांजर. काय दिसली? मांजर. परंतु त्याच्याही पुढचा अवस्थांतर असं पाहिलं, ती मांजर तर समोर दिसतीये, पण मांजरीच्याही पाठीमाग धावणार कुत्र आहे. कोण आहे? कुत्र. पण त्याच्याही पुढं पाहिलं, कुत्रही जीव घेऊन पळतय आणि वन्यजीवही जीव घेऊन पळतायत. तिथं त्याला दिसला वाघ. कोण दिसला?
घराच्या बाहेर अवस्थांतर पडळ भूमिका काळाची पाहता 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 वाघ पाहिला आणि बहुदेव घाबरला आणि पाठीमाग पळायला लागला. एक काळा कबिन्न पुरुष समोर उभा राहिला. भूदेवतेनं हात जोडलाय. तुम्ही कोण आहे सांगा. ती व्यक्ती बोलायला लागली, मी कोण आहे ओळखलं नाही. म्हणले नाही. भूदेवा तुम्ही केलाय परमार्थ, पण मायेचं पडळ राहिल्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही. तुमच्या वंशाचा कुलदीपक जन्माला आला त्यावेळेला तुम्ही आनंदात होते, परंतु तुमच्या अवघ्या आनंदात जे विरजन पडलं, तुमची पत्नी गेली, त्यावेळेस काळ रूपाने मी होतो. कोण होतो? मी. पत्नी गेली ते दुःख तुमच्या अंतकरणात आहे, परंतु वंशाचा कुलदीपकाचं जतन करत असताना एक वेळ तुम्ही देवपूजा करत असताना तुमचं लेकरू पाळण्यात खेळतय, त्याला चावलेला सर्प म्हणजे मीच आहे. त्या सर्पाच्या पाठीमाग काठी घेऊन धावले, परंतु सर्प लुप्त झाला. समोर दिसलं ते उंदीर, त्या उंदीराच्या स्वरूपात मीच आहे. त्याही उंदराला गिळंकृत करणारा बोका म्हणजे मीच आहे. त्या बोक्याच्या माग धावणारा कुत्रा म्हणजे मीच आहे. त्या कुत्र्याच्या पाठीमाग धावणारा वाघ म्हणजे मीच आहे. काळाने वेगवेगळ्या स्वरूपात भूदेवतेला दर्शन दिलं. मग काळ तसा तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन देतो. कशा कशा स्वरूपात? कुणाला विकारी स्वरूपात, रोगाच्या स्वरूपात, आजाराच्या स्वरूपात, अंतकरण पिळवून टाकेल अशा विखिन्नतेच्या स्वरूपात. आपण म्हणतो एका जीवाना राहणारे, सगळे एकत्रित असणारे, पण घडूनही तो प्रकार घडला. अपघात असा भयानक झाला, गाडीतलं एकही जिवंत राहिलं नाही. महाराज म्हणतात जन्माला आलेलं बाळ त्याच्या पाठी लागलाय कोण? जन्मा आले बाळ त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ. आले बाळ त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ, पाठी लागे काळ. आता कालचक्र मांडताना पाठीमागे होऊन गेला तो भूतकाळ, सध्या चाललाय तो. बोला ना, बोला हो. वर्तमान, पुढे होणारे तो भविष्यकाळ. भूतकाळातही मरण काळ सामर्थ्याने यमाने दर्शन दिले, वर्तमानातही दर्शन देणार आणि भविष्यातही दर्शन देणार. किती गेले? आता घराण्याचा आलेख पहा. कदाचित वडील हयात आहे तर आजोबा, वडील आहे आजोबा आहे तर पंजोबा, पंजोबा पर्यंत आहे कापर पंजोबा, त्याच्या पुढचे नाही. मग महाराज म्हणतायत घराण्याचा आलेख घेऊन, ज्या घराण्याचं नाव, कुळ, परंपरा, स्थावरता, स्थिरता, प्रॉपर्टी घेऊन आपण जगतोय, दिनचर्या करतोय, पण त्या घराण्याचा देखील मागचा इतिहास. आजा मेला पंजा मेला, बाप हसना केला. आजा मेला पंजा मेला, बाप हसना गेला. देखत देखत नातू तोही तैसा झाला. देखत देखत नातू तोही तैसा झाला. उठा उठा जगबाटे भय आले मोठे, उठा उठा जगबाटे भय आले मोठे. जगबाटे भय आले मोठे. उठा उठा जगबाटे भय आले मोठे. काळाने काय केलं? देखत देखत नातू पळतू, देखत देखत नातू पळतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी तुझ्या ठाब नाही कोठे. काळ येतो काळ, काळ कुणाला सोडत नाही, काळ कुणाला सुट्टी देत नाही. फक्त काळ दूत पाठवताना, परमार्थिकाला, साधूला, संताला येताना शिवदूत येतील, विष्णुदूत येतील. मग येताना फक्त जागा बदलून येतील. वैकुंठातले येणारे दुसरे आणि यमलोकातले येणारे. ऐका, महाराज म्हणतायत काल
सर्प हा विखार पांढरा. हा, विखार विखारी. किती विखारी पण आहे, नेणार आहे. मग वळसे कोणाला बसले? प्रत्येक जीवाला बसले, प्रत्येक जीवाला. मग महाराज म्हणतायत एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, चरे आचरे तिही तिही. हा, भूचर जलचर अवस्थांतरे, अवकाशात वागणारी, मृत्यू लोकात जगणारी, प्राणी मात्रात राहणारी, मनुष्य देहात राहणारी, ज्याला ज्याला जीव प्रदान झाला त्याच्या पाठीमागे काळ लागला. मग त्या काळाने आतापर्यंत भरपूर फिरवलं. जन्म मरण जन्म मरण जन्म मरण. किती हा शब्द प्रश्नार्थक आहे. कसा शब्द आहे? आपण म्हणतो ना, घरात देखील एखादं लय लाडानं बिघडलं तर मग सुनबाई सासूबाईला म्हणते, आत्या अजून किती लाड करणार आहे? काय ह्या लाडाचा परिणाम पुढं आम्हाला नातवाचा तुम्ही लाड करताय, पण किती? काय म्हणतो माणूस? किती. किती हा प्रश्नार्थक शब्द आहे. कसा शब्द आहे? प्रश्नार्थक शब्द आहे. प्रश्नार्थक शब्दाने अनंत प्रश्न उत्पन्न केले आहे का नाही? हा, म्हातारा बाप देखील म्हणतोय आतापर्यंत तुझं भरपूर सहन केलं, आणखी माझं बोलणं ऐकताय ना तुम्ही? किती आहे का नाही? मग तसं तुकोबराय म्हणतायत जीवाला आणि देवाकडे देखील अंतकरणपूर्वक एक अर्ज लिहित आहे, देवा किती? या काळाचा. कोणत्या काळाचा? ज्या काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. त्याचे वळसे किती मारले? भरपूर मारले. एक एक योनी कोटी कोटी फेरा, भयंकर फिरलो, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण यावया येथवरी, होते हेची कारण. म्हणून तर तुकोबराय म्हणतात देवा किती? किती या काळाचा, किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा, किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा, किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा, किती या काळाचा सोसावा वळसा. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीचा पाठोपाठी, लागला सरीचा पाठोपाठी, लागला सरीचा पाठोपाठी. लक्ष चौऱ्याची कररा सोड, लक्ष चौऱ्याची, लक्ष चौऱ्याची देवा जीवाने, हे प्रभू जीवाने, किती किती वेळा जन्मा यावे, किती वेळा, किती या काळाचा. किती हा प्रश्नार्थक शब्द जिथं जिथं वापरलाय त्या प्रश्नाचं उत्तर देखील संत मालिकेनं दिलाय. मग तुकोबराय म्हणतायत किती या काळाचा सोसावा वळसा. वळसा, वळसा शब्द पहा कसा आहे. वळसा कुठं मारला जातो? म्हणजे वळशी. आपण म्हणतो ना नावाडी, नावाडी. हातात असणाऱ्या भात्यानं पाण्याला काय घालतोय? काय घालतोय? वळशी. काय घालतोय? वल्लवणं. त्याचाच शुद्ध शब्द आहे वळसा. काय शब्द आहे का नाही? पाणी वलवून नावाडी नाव पहिलं तीराला नेतो. तसं आपण वलवलं काय काय ऐका. महाराज म्हणतायत एका एका योनीत कोटी कोटी फेरे घातले. किती फेरे घातले? भयंकर फेरे घातले. मग ते फेरे घालत 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 इथपर्यंत आलोय. महाराज म्हणतायत लागला सरीसा पाठोपाठी.
प्रत्येकाच्या पाठी लागलेला काळ त्याने भरपूर फिरवलंय, भयंकर फिरवलंय. हा मग आपण देशवेशनो हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहील. काकडा प्रकरण काय हो? जागृती देणारं प्रकरण आहे. जीवाला आपला देश आपला नाही, हा जे घातलाय वेश आपला नाही, चेहरा आपलाच आहे. तर तारुण्यात दिसणारा आता म्हातारपणात त्याच्यावर सुरकुट्या का पडल्या? बालपणात जे सगळ्याला प्रिय होतं ते तारुण्यात त्या पद्धतीचं कैलासराव राहिलं नाही. तारुण्यात असणार म्हातारपणात थकलं, जीर्ण झालं. मग आता ही अवस्थांतर बदललंय. मग आपलं इथं काहीच नाही असं म्हणून जगणाऱ्याला काळ काय करतोय तर स्थिरता देतोय. कशी देतोय? घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. घरदार तुझे आहे अवघी लटकेच माया. सावध होई बाबा, प्रपंची तुला घरदार ज्या घरात आपण राहतोय, ज्याला आपण माझं म्हणतोय, ज्याचा उतारा आपल्या नावचा आहे आपण असं म्हणतोय, पण त्या उतार्यावरचं नाव कंसात पडेल आणि वारस नोंद होऊन ते अपत्याकडे जाईल. ते आपलं नाही आहे. लटिका व्यवहार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार, लटिका व्यवहार सर्व संसार. वाया व्यवहार हरिवीर, वाया व्यवहार हरिवीर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा. लटिका व्यवहार सर्व हा करतोय तो सगळा व्यवहार लटकाय आहे का नाही. पण आपलं असं झालंय ती शपक म्हणलं तरी चालन, पण ऐका 2 मिनिटं. त्या गवळणी म्हणायच्या लोभ हरीचा लटका बाई ग आक्रोराला घेऊन गेला काळजाचा कुटिका बाई ग लोभ हरीचा लटका. 11 वर्षाचं आयुष्य झाल्यानंतर भगवान परमात्म्याने गोकुळ सोडल्यानंतर गोपिकांचं अवस्थांतर तोच लटिका शब्द माऊलींनी वापरला. कुठे? समाधिस्थ प्रकरण हरिपाठ ही भाषा. माऊली म्हणतायत लटिका व्यवहार. हा जो चाललाय आपला व्यवहार हा सगळा लटकाय. सर्व हा संसार, सगळा संसार वाया येरधार. येरधार कोणती येरधार? या जन्मात घालतोय ती येरधार, पाठीमागच्या जन्मात घातली ती देखील येरधार, आणि भविष्यात घालायची ती देखील येरधार. वाया येरधार हरिविन. ही जी येरधारी हरीच्या शरणागती विन, त्याच्या सानिध्या विन केलेलं कार्य फोले. म्हणून तर तुकोबाराय प्रश्नार्थक बोलतायत किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. बरं महाराज, पाठीला लागलेला काळ आहे, प्रत्येकाच्या पाठीमाग काळ आहे. मग तो काळ आतापर्यंत आम्ही पाहिला नाही. तुकोबाराय म्हणतात पाहिला नाही. अरे पाठीमाग 84 लक्ष योनी फिरवलंय त्याच काळाने, आणि आताही याच्यातून संपल्यानंतर पुन्हा फिरायचंय. फिरवणारा कोणी? कोणी? काळ. कोणी? काळ. मग तो काळ फिरवणार, पुन्हा 84 लक्ष योनीत फिरवणार. फिरवत असताना भयंकर 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 फिरत फिरत परत परत या देहाला यायला 200 कोटी वर्ष लागतील. किती लागतील? 84 लक्ष योनीचा फेरा म्हणजे 200 कोटी. एकांतात बेटा मी कॅल्क्युलेशन करून देतो कसं आहे ते, आहे का नाही. कोणत्या कोणत्या योनीला काय काय प्रकार, किती किती आयुष्य, कसं कसं सामर्थ्य,
त्या सामर्थ्यवशात कलीच्या काळात केलेलं कॅल्क्युलेशन 200 कोटी वर्ष, किती वर्ष हा देह मिळायला, पुन्हा 200 कोटी वर्ष फिरायचंय. मग या 84 लक्ष योनीची सोडवण करून जन्म मरण्याच्या व्यथेत ज्याला पडायचं नाही त्याने काय करा, तर तुकोबाराय म्हणतायत काळ भयंकर स्वरूपात आपल्या माग लागलाय ना, त्याने एक करा. 84 लक्ष योनीची सोडवणूक करायचं असेल तर रिघा, रिघा म्हणजे जा जा. आपण म्हणतो ना, अरे तू इथं हे करायपेक्षा आई वैतागल्यानंतर म्हणते मी शेतात चालले, तू घरी तुझ्या आईजवळ लईच वैतागली तर आईजवळ. आणखी एक शब्द आहे, माणूस जिवंत असला तरी जर कमी वयाचा माणूस जर असला, घरात आधी घराचा माणूस असतो, आपण म्हणत राहतो मग त्याने त्याचं मड इथं गाडलं असतं तर पुढचं काम बिघडलं नसतं. म्हणतो का नाही माणूस? म्हणतो. का म्हणतो आपण? जसं बोलणं आहे ना तसंच तुकोबारायचं बोलणं आहे. 84 लक्ष योनीची सोडवणूक करायची असेल, जीव दशेला पुन्हा मरणाच्या विखळ्यात पडायचं नसेल, जन्म मरण जर चुकवायचे असेल तर रिघा म्हणजे जा, शरण जा. कुणाला जा त्याचं उत्तर देताना कसं, लक्ष 84 जी करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 जी करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, सोडवण. शरण पांडुरंग, रेगाया शरण पांडुरंग, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण. लक्ष 84ची करा सोडवून. सोडवण करा म्हणजे एरदार थांबवा. थांबते का हो? थांबली आहे. कुणाची थांबली आहे? एरदार थांबली. सोडवणूक झाली. जन्म मरणाची एरदार थांबली, स्थिर झाली. ज्यांनी हृदयात हरी त्याची सैरेली त्यांची सरली एरधार. झाला सफल व्यापार. कोणाचा? साठविला हरी. जेही हृदय मंदिरी त्याची सरली एरधार. झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार सफल झाला. कोणता? व्यवहार सफल झाला. कोणता? मृत्यू लोकात आल्याचा. आपल्याला देखील सफल व्यवहार करायचा असेल, सफल व्यापार जर करायचा असेल, तर ही व्यथेतून सुटायचं असेल तर महाराज म्हणतायत लक्ष 84ची करा सोडवून. रिघाया शरण पांडुरंगा. शरण जा. कुणाला? देवाला. शरण गेल्याचा फायदा. या देहात तर सुख मिळेल, मानवी देहात, एवढंच काय, पण भविष्यात पुढे जो त्रास आहे कोणता? भ्रमंतीचा, फिरण्याचा. मागील जन्माचा आपल्याला ज्ञान नाही, जन्मा अगोदरचा आपल्याला आठवत नाही, आईच्या उदरातला आपल्याला आठवत नाही, बाल्यावस्थेतलंही आपल्याला आठवत नाही. आठवायला लागलं ते साठवलंय, पण चांगला काळ, वाईट काळाचं स्मरण झालं की अंतकरणाला पाझर फुटतोय. म्हणून तर तुकोबाराय म्हणतायत रिघाया शरण पांडुरंगा. नैसर्गिक नियम, निसर्ग चक्र, संत मालिकेने प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या भौतिकेत दाखवलं. कसं? माऊलीच्या 2ऱ्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय 2ऱ्या अध्यायात 159 क्रमांकाची ओवी घालतायत. काय? उपजेते नासिले ते
पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झाला त्याला मरण, गेला तो पुन्हा येणार आणि आला तो पुन्हा जाणार. मग उपजणं मरणं, येणं जाणं, राहणं जाणं. मग हे पाहुणा जसा आला वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तसं तुकोबराय म्हणतात ज्याला ज्याला देह मिळालाय. मग आपण याला म्हणतोय शरीर, याला म्हणतोय बॉडी, याला म्हणतोय आता राधेश्याम. नाही, महाराज म्हणतात हा एक पिंड आहे. काय पिंड आहे? कोणाच्या भाषेत? शास्त्राच्या भाषेत. ज्याला ज्याला पिंड मिळालाय, ज्याचा ज्याचा जन्म झालाय, त्या पिंडाचं एकदा अवसाने विघटने संपुष्टात येणं. म्हणून तर तुकोबराय उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजते मरते सवेची ती, उपजते उपजते सवेची लक्ष 84 करा सोडव, लक्ष 84 करा मरते उपजते सभेची. मरण आणि येणं. म्हणून उपजल्या पिंडा मरण सांगाते. जन्म मरण, मरते उपजते सवेची ते. काय करा रिगाया शरण पांडुरंगा. काय करील तो सोडवणूक करेल. त्याने भयंकरांची सोडवणूक केली, कोणाकोणाची केली. अंत काळाला जो जो शरण आला त्या समयाला तयाचे निवारी मी जन्म मरून. माऊली म्हणतात या लागी शरणागता शरण मी ये. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भाव एकासाठी खांदा वाहे आपुला, भाव एकासाठी खांदा वाहे आपुला. भवसागर तरता कार करीत चाच, भवसागर तरता कार करीत चाच नाय. भाव एकासाठी खांदा वाये आपुला, भाव एकासाठी खांदा वाहे आपुला. आबा श्री आपण या भाऊ बंधनात आहे. आता 2 आबा झाले बरं. हा भजन करणारे आबा आहे, खाली बसलेले आबा, इकडं कैलासराव आहे, प्रकाशबाई दादा आहेत. आता ऐका महाराज, भवसागरात आहे आपण. आता आबांची भूमिका क्लिअर करण्याकरता महत्वाची महत्वपूर्ण आहे. भवनदीचं पाणी रबेऱ्या भलतच ओढीत, भले भले पोहणार उलथून पाडीत. कोणाकोणाला उलथवलं? प्रत्येकाला या भवसागराने. पण याच्यातून तरुण जायचंय ना, मग महाराजांनी गायलेला दाखला पा. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवनिया. तो पहिलं तीरावर उभा आहे. मग काय करा? त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, हो त्याचे पायी घाला मिठी. त्याच्या पायावर काय घाला? काय घाला? मिठी घाला. त्याला काय पाहिजे माहितीये? काही न लगे एक भावची कार, काही न लगे एक भावची कार. विठोबाचे
सवेची ते याला जायचंय, गेला पुन्हा यायचंय. मग 1 वर्षापूर्वी हे प्रकाशजी, एक चिरंजीव, 4 मुली, 4 मुलींच्या जीवनातील एका मुलाच्या जीवनातील जी लेकरू, जी अपत्य बाहेर सीमेवर ड्युटी करतायत. काय नाव आहे त्यांचं? सैन्यात आहे. परंतु आई काय असते ऐकायची आहे. परंतु अभंगाचा अंतिम चरणाचा उपद्घाटन 5 मिनिटात. महाराज म्हणतायत, उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते, उपजते सवेची ते एक माळ आहे. माळ कोणती माळ? आयुष्यात आपण जगतोय त्यात देखील आयुष्याची माळ ज्या देहात तिथं देखील, आणि आतापर्यंत भ्रमंती घातली ती देखील एक माळ आहे. आता पूर्वी इलेक्ट्रॉनिक जमाना नव्हता, तोपर्यंत शेतकऱ्याला सिंचन करायचं असलं, शेताला पाणी द्यायचं असलं तर काय होती? काय होती? मोठ. यात्रा आहे, उत्सव आहे. त्या यात्रेत रंजना करता, लहान मुला करता आलेलं मोठं चक्र, त्याला काय म्हणतात आपण? काय म्हणतो? राडगाड. त्याला बसण्याकरता जे काही ते शिक्के असतील, एकदा त्यात बसलं ते फिरायला लागलं की फिरताना त्याच्यात बसलेला व्यक्ती वर जाऊन कुठे येतोय? खाली. तसाच रहाट पूर्वी मोठेला होता. कशाला होता? मोठेला. आणि त्या रहाटाला काय होती? मोठाली मडकी. काय होती? विहिरीत फिरणारा रहाट. खाली गेला म्हणजे मडकं भरायचं, आणि वर आला म्हणजे थारोळ्यात खाली व्हायचं. त्याला बांधलेले गाडगे, त्याला बांधलेले मडके, ते रहाटाला फिरतच राहायचे, फिरतच राहायचे. मग पिढी गेली तरी देखील ते मडके तसेचे. पण एखाद्या गाडग्याला, एखाद्या मडक्याला धक्का लागला का ते फुटलं. काय झालं? फुटलं. कशातलं मडकं? रहाटातलं. कोणत्या रहाटातलं? मोठीच्या रहाटातलं. तसं तुकोबराय म्हणतात, ही जन्म मरण येरदार म्हणजे एक रहाट गाडग आहे. मग या रहाटात ज्या मडक्याने देवाची शरणागती केली ते फुटलं म्हणजे त्याची येरदार थांबली. मग एक माळ आहे. कोणती? 84 लक्ष योनी फिरणं, मनुष्य देहात येणं, इथून जाणं, परत फिरत इथं येणं. ही माळ, याच्यातून सुटका जशी गाडग्याची फुटल्याशिवाय झाली नाही, तशी तुमची माझी शरण गेल्याशिवाय होणार नाही. म्हणून तुकोबरायची तुका म्हणे माळ गुंतली राहाटी, तुका म्हणे माळ गुंतली राहाटी, तुका म्हणे माळ गुंतली राहाटी, तुका म्हणे माळ गुंतली राहाटी. गाडग्याची सुटी फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या. लक्ष 84 करा सोडवत, पांडुरंग. गाडग्याची सुटी फुटली या. गाडग्याची सुटका फुटल्याशिवाय नाही, तुमच्या माझी व्यथा शरण गेल्याशिवाय दूर होत नाही. म्हणून गाडग्याची सुटी फुटली या. लक्ष 84 करा सोरवण, रिगाया शरण पांडुरंगा. हात उंच करा मायबाप, सगळी मंडळी हात वर करा. ज्या हाताने सांसारिक भयंकर कामं केली, परंतु त्या हाताने आता 2 मिनिटं भजन करूया. विठोबा रखुमाई. चला हाड घाला रे, चला पळूया. चला मेजर साहेब चला. जय जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, 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 जय जय हरी जय 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 जय, हरी जय जय जय, जय 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 हरी जय जय जय, जय जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई.
तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडवून रिघाया शरण पांडुरंगा. आजच्या हरिकीर्तनाला पूज्य श्री रविदास महाराज जगदाळे आबा प्रकाशजी महाराज आमचे दादा ज्यांच्या माध्यमातून योग आला आहे, आमचे रमेशजी महाराज काळे यांच्या माध्यमातून आलेला योग, आमचे नवनाथ नाना सोनवणे ते देखील उपस्थित राहिले, आमची नांदुरकीकर मंडळी आहेत. ऐका, निस्वार्थी निष्पृह निर्लोभ निर्हेतू निरापेक्षा प्रेम करणारं पात्र आहे. त्या पात्रेचं नाव आहे माय. पालनीय तत्व आई. काय असते आई? भावाप्रती प्रेम आहे परंतु त्यात स्वार्थता आहे. बहिणीचं आहे भावाप्रती प्रेम आहे परंतु त्यात स्वार्थता आहे. परंतु निस्वार्थी प्रेम, ती प्रेम करणारं पात्र म्हणजे आई. परिगाई नावाचं एक प्रेम स्रोत ऊर्जादायित्व या परिवारातून गेलंय. एक असणारे चिरंजीव मथुरा येथे आर्मीत आहे, सैन्य दलात सेवा करतायत. ही 4 मुली आहे. महाराज म्हणतायत विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम देई. काय असते आई? ज्या आईनं पालन करताना कुठला कुचीर भाव ठेवला नाही. सोनोनी पाटील आई हे अवदारी कसं आहे पा, जिची प्रीती जिचं प्रेम तिला जाणणारं मानणारं मोहमाया वशात तर नाहीत, पण याच्याही पुढचं प्रेम तिटकारा करणारं अपत्य जरी असलं तरी तिचं प्रेम आहे. सुखमय परिस्थितीत सुखाच्या काळात चांगल्या काळात जवळ राहणारी, जवळीकता दर्शवणारं, भोवताल जग भरपूर आहे परंतु दुःखात पाठबळ देणारी, दुःखात देखील त्या दुःखातून आपलं अपत्य दूर व्हावा म्हणून देवाकडे पदर पसरवणारं पात्र आहे आई. सुखा धावतील सगळे दुःखा लागी आई, आई विन माया विश्वात नाही. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, घेई कुशीत ग तानुल्या या जीवा, गोड गावोनी अंगाई बाळा झोका देई, आई विन माया विश्वात नाही. सर्व काही मिळेल परंतु पुन्हा न मिळे आई. सबसे बड़ी है माँ पगले रे, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. ओ देती है दुआ पगले रे, ओ देती है दुआ रे पगले रे. सबसे बड़ी है माँ, बदले सबसे बड़ी है माँ, बदले सबसे बड़ी बदले सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है. अशी ती माय कैलासवासी सौभाग्यवती परिगाबाई जयराम पाटील रहाणे यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ दानार्जन सोहळा, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म केलेलं दानार्जन सृष्टीच्या चालकाला, जगाच्या मालकाला प्रार्थना आहे. आर्यमा देवतेला विनंती आहे, आमचे प्रकाशजी जयराम पाटील रहाणे
सुनीताताई शिवाजी पाटील जाधव, गंगा भागीरथी संगीता गोपीनाथजी पाटील खकाळे, सौभाग्यवती सविताताई नवनाथ पाटील वाणी आणि सौ रंजना दत्तू पाटील निकम यांच्या जीवनातील जी मातृत्व गेलं आहे ती आई आता पाहायची ठरली तर कळले नाही कधी समुद्रामध्ये सूर्य बुडाला, कळले नाही कधी मळ्यातील पक्षी बुडाला, मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांशी प्रेम केले, तेच जीवनरूपी आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम झाले. मग त्या आईच्या मातृत्वाने हे आयुष्य इथपर्यंत आलंय. भविष्यातही कोण किती काळे माहिती नाही. मग आर्यमा देवतेला प्रार्थना आहे, भगवान केलेलं पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भोदान जलदान दानार्जन सोहळा मातेच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता आई साहेबांची पिशाच योनीतून मुक्तता करू. आजच्या या हरी कीर्तनाचं ज्यांच्याकडून आम्हाला निमंत्रण आलंय, मृदंग सम्राट रमेशजी महाराज उर्फ बाळा महाराज काळे बिघनवाडीकर महाराजांचे सासरे आमचे नवनाथ भाऊ वाणी यांनी दिलेलं निमंत्रण, त्या अनुषंगाने झालेलं कीर्तन, आमचे दत्तू काका भाऊसाहेब काका ही जी मंडळी उपस्थित आहे, समस्त राहणे परिवाराची आपतिष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी सोनवणे साहेब आपल्यापर्यंत सगळ्याचं कोटी ऋण व्यक्त करतो. बंदिस्त वातावरण आहे, पत्र्याचं काम मानल्यानंतर थोडी फडफड आवाजाची होती आहे का नाही, आणि दडदड आमच्यातही राहते, पण त्याचा डिस्टर्बन्स तुम्ही जाणू दिला नाही. आमचे रविदादा चौधरी त्यांचंही कोटी ऋण व्यक्त करतो. आमचे रंगनाथ महाराज असतील, गावचं ज्ञात पारमार्थिक भजनी मंडळ असेल, प्रकाशजी महाराज रविदासजी महाराज समस्त मंडळीचं कोटी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटली या ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली